वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. अपहरण प्रकरणात पोलिसांचे कौतुक, तर दुसरीकडे पोलिसालाच रस्त्यावर मारहाण. राहुरीत कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. एकीकडे 100 पेक्षा अधिक अपहरण झालेल्या मुलींचा शोध लावून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत असताना, दुसरीकडे राहुरी शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याला भर रस्त्यावर मारहाण झाल्याची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास वैराळ यांना काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेदरम्यान एक पोलीस कर्मचारी दूर उभा राहून मारहाण होत असल्याचे पाहत होता का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या घटनेत नेमकी चूक कोणाची, पोलीस कर्मचाऱ्यांची की मारहाण करणाऱ्या तरुणांची, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. कायदा हातात असल्याने पोलीस कोणावरही गुन्हे दाखल करू शकतात, अशी नागरिकांमध्ये भावना निर्माण झाली असून राहुरी पोलीस ठाण्यात काही कर्मचाऱ्यांकडून पैशासाठी गुन्हे दाखल केल्याची चर्चा रंगत आहे. मात्र या आरोपांचा सद्य मारहाणीच्या घटनेशी थेट संबंध आहे का, याबाबत स्पष्टता अद्याप नाही. दरम्यान मारहाणीचे चित्रीकरण बारकाईनं पाहिल्यास मारहाण करणारे काही तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे. तसेच संबंधित पोलीस कर्मचारीही नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये 10 ते 12 तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी भर रस्त्यात पोलिसालाच मारहाण झाल्याने राहुरी पोलिसांची प्रतिमा मात्र धुळीस मिळाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. कायद्याचा धाक कमी होत चालल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. अरे भाई या बच्चे सापडे, या बच्चे सापडे. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 8 मार्च 2026 रोजी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे ट्रॅफिक नियमनाचं काम करणाऱ्या पोलीस हवालदार वैराळ यांच्यावर 10 ते 12 इस्मांनी प्राणघातक हल्ला करत हमला केल्यामुळे त्याबाबत गुन्हा दाखल असून सदर हमला करणाऱ्या हमलेखोरांपैकी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून उर्वरित आरोपींचा आम्ही तात्काळ शोध घेत आहोत व सदर प्रकारे पोलिसांवर हमला करणाऱ्या कुठल्याही आरोपीची गय होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशन करत आहे.